अश्विनीताई, तुम्ही जरी माझ्या नणंद असलात तरी आपल्या दोघींमध्ये मैत्रीचं नातं होतं, हो की नाही? मला काय हवं असलं ना की असं छानसं हसून तुम्ही ती गोष्ट मला आणून द्यायचात की नाही, हो की नाही अश्विनीताई? अशा कशा आम्हाला सोडून गेलात तुम्ही अश्विनीताई? सांगा ना. अरे हा दिवस बघण्याआधी आम्हाला का नाही वर उचलून घेतलं देवा? अश्विनीताई, का सोडून गेलात अश्विनीताई तुम्ही आम्हाला? साहेब साहेब, तुम्ही कुठली चौकशी करू नका. न केलेला गुन्हा मी मान्य करतो आणि ना मला लोकांमध्ये राहायचंच नाही. आम्हाला प्लीज अटक करा. विक्रांत, अरे तू गैरसमज करून घेऊ नकोस. एक्झॅक्टली, राणीने तुझं नाव नाही घेतलंय. ती फक्त जे काही घडलंय ते सांगते. पण इंद्रा, चिकू इथे असताना आम्ही दोघं इथे होतो, हा तिच्या म्हणण्याचा अर्थ आहे ना? आमच्यामुळे हे सगळं झालंय. तेच ना, सतत आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करते ही राणी. मालती आई सोडून कोणी तिला काहीच बोलत नाहीये. उर्मिला शांत हो, तू रडू नको. हे बघ, कोणी काही म्हणू देत, पण मला चांगलंच माहितीये तुम्ही दोघांनी काही केलं नाहीये. अयो, आज ह्या मुलीनं संशयाची सुई आमच्यावर फिरवलीये, उद्या ती तुमच्यावर फिरवायला सुद्धा कमी करणार नाही. का का तर तुम्ही तिच्या बरोबर असं वागता म्हणून ती सूड उगवतीये. अश्विनीताई जाण्याला ती जबाबदारी असं तुम्ही सगळ्यांसमोर बोललात ना, म्हणून ती हे सगळं करतीये. आपणच घडत असल्यासारखं जरी दिसत असलं ना, तरी या मागे सगळा या राणीचा प्लॅन आहे. काय ग हे कार्टे, एक तर आधीच तू माझ्या पोरीला खाल्लंस आणि आता हे असले आरोप करून आमचं घर फोडायला बघतेस. कोणाला विचारून गेलीस पोलिसात? कोणी सांगितलं होतं तुला हे असलं काहीतरी करायला? राणी, तुझं हे वागणं मलाही पटलेलं नाहीये. तुझ्या एक तक्रार करण्यामुळे अजून 2 जण दुखावली गेलीत. हो सर, पण मी ते आधीच चिकूच्या जाण्याने अख्खं घर डिस्टर्ब आहे आपलं. त्यात आणखी तू एक अशी गोष्ट केली ज्याने सगळे दुखावले जातील. ऍटलिस्ट मला विश्वासात घेऊन तू हे करायला हवं होतंस. अहो सर, मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण तुम्ही बोलायच्या मनस्थितीत नव्हतात. अगं मग थांबायचं ना तू. इतकी घाई करायची काहीच गरज नव्हती. अरे तिला आपल्या घराचं वाटोळं करायची घाई आहे ना इंद्रा. पण हे तुम्हाला कोणालाच लक्षात येत नाहीये. आई प्लीज, आता तू काही टोकाचं बोलू नकोस. आणि राणी, तू खूप चुकीचं पाऊल उचललेस. सर, पण मी असं काहीच. इंद्रा, ठीक आहे, तिला वाटत असेल ना आपली तुळशी होते. पण विक्रांत सर, मी कुठं दास, आता एक शब्दही बोलू नकोस. इन्स्पेक्टर साहेब, हवं तर राणीच्या वतीने मी माफी मागतो. तिने भावनेच्या भरात येऊन तक्रार केली असेल, पण आम्ही ही तक्रार मागे घेतोय असं समजा. आणि फार तर फार तो ट्रक ड्रायव्हर जो कोणी असेल त्याला शोधा. पण आय डोंट थिंक त्याचंही काही प्लॅनिंग वगैरे असेल. इंद्रजित सर, असं नका करू. नाही राणी, तोच विषय काढून जखमावाला ठेवण्यात काही अर्थ नाही. ही केस नक्की क्लोज करायची आहे ना? हो, लगेच करा. या अशा दरिद्री आणि घर फोडणाऱ्या माणसांवर अजिबात विश्वास ठेवू नका. ठीक आहे आबासाहेब, येतो आम्ही. विक्रांत, चल. ज्या घरामध्ये आपल्याला किंमत नाही ना, तिथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. चल विक्रांत. उर्मिला, आपली माणसं आहेत. आपली माणसं? विक्रांत, अरे तू त्यांना आपलं समजतोय, ते कुठे आपल्याला आपलं समजतायत? जर समजत असले असते ना, तर चिकू गेली तो आळ आपल्यावर घेतला नसता, आपल्याला गुन्हेगार ठरवलं नसतं या लोकांनी. चल विक्रांत, चल. बघ बघ, तुझ्या वागण्याने सगळे कसे दुखावले जातात.
तू ना फक्त नावापुरती राणी आहेस, पण वागण्यात फक्त भिकारडेपणा आहे तुझ्या. राणी